जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। बांगलादेश घटनेनंतर नाशिक जिल्हा बंदची काही दिवसांपूर्वी हाक देण्यात आली होती। यावेळी नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये काही समाजकंटकांकडून धार्मिक तेढ पसरवत दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली होती। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे हे समाजकंटकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात होती। मात्र विरोधकांच्या याच फेक नरेटिव्हला खासदार राजाभाऊ वाजे यांनी चोख प्रत्युत्तर देत दंगलखोरांवर कोणतीही जात धर्म न बघता कारवाई करा आणि झिरो टॉलरन्स पॉलिसीची अंमलबजावणी करा अशा सूचना पोलीस प्रशासनाला केल्या आहेत। नाशिकमधील प्रेम बंधुत्वाची संस्कृती टिकून राहावी यासाठी वाजे यांनी पक्षाच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदनही दिलंय आणि आता झिरो टॉलरन्स पॉलिसीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना खासदार वाजे यांनी दिल्यानं त्यांच्या या निष्पक्षपाती भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं जातंय। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।